कदम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना सध्या मुंबईत पाहायला मिळतोय। ज्यांनी गर्व केला असे सत्ताधीश जे होते त्यांना त्या मताच्या तलवारीनं सत्तेच्या बाहेर करण्याचं काम जनतेने या देशातला केलेलं आहे। आणि जो कोणी माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, मीच या देशाचा सर्वेसर्वा, देश विकला तरी चालेल, कोणी मला अडवणार नाही, अशी जी भावना होती त्याला पुन्हा संविधानाच्या अधिकाराप्रमाणे या देशाच्या जनतेला जो दिलेला मताचा अधिकार जो होता, या देशामध्ये जनतेपेक्षा कोणी मोठा नाही हे पुन्हा या लोकशाहीनं समजावून सांगितलेलं आहे। आणि म्हणून देशामधलं जे परिवर्तन आहे आणि त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने जो चमत्कार केलेला आहे, महाराष्ट्रातल्या असंविधानिक सरकारला एक सबक दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये असंविधानिक व्यवस्था कधीही चालू शकत नाही, खोक्याची व्यवस्था या राज्यात कधीही चालू शकत नाही। हीच पुन्हा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेल्या जनतेला सबक दिलेला आहे हे आपण पाहतोय। त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातल्या या परिवर्तनामध्ये काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हा विजय खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा आहे, हा विजय खऱ्या अर्थानं जनतेचा आहे। त्यामुळे मी सगळेच्या सगळं श्रेय महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे श्रेय देतो आहे। ही भूमिका आमची आहे। मराठी करतात हा देश में जो परिवर्तन की लहर जो शुरू हुई है और आज उसका नतीजा आया है, उस नतीजे का अर्थ ये है कि देश की जनता ने अत्याचारी और तानाशाह व्यवस्था को सत्ता से बाहर निकालने का जो मानस बनाया था और उसका नेतृत्व हमारे नेता राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से कश्मीर जो भारत जोड़ो यात्रा की थी, मणिपुर से मुंबई जो न्याय यात्रा की थी, और राहुल गांधी जी के नेतृत्व में देश की जनता पूरी उनके साथ खड़ी हुई और उसी के नतीजा है कि आज देश में परिवर्तन की लहर आप लोग देख रहे हो। सबसे बड़ा मुद्दा यह है कि जो तानाशाह व्यवस्था थी कि हम करे सो कायदा, जनता को ग्रहित पकड़ने का काम जिस तरह से केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार ने किया था, उसका जवाब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के आधार पर जो मत का अधिकार देश की जनता को प्राप्त हुआ है, जो भी तानाशाह होगा उसको मत की तलवार के आधार पर कुर्सी से नीचे उतारा जाएगा। ये पुनः इस देश की लोकतांत्रिक व्यवस्था ने तानाशाह व्यवस्था को समझा दिया है। और इसलिए मैं सबसे पहले महाराष्ट्र के साथ पूरे देश की जनता